नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की आजचा टॉपिक म्हणजेच इंग्लिश पेपर स्ट्रक्चर असा आहे. तर जाणून घेऊया की इंग्लिशच्या पेपरमध्ये जे थिअरी पेपर असतात 80 मार्कांचे, त्यांच्यामध्ये सेक्शन्स कसे असतात, त्यांच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात किंवा पेपर पॅटर्न नेमका असतो कसा, वेटेज कसं असतं, रायटिंग स्किल्स, नॉवेल, लिटरेचर, प्रोज आणि बऱ्याच गोष्टी. तर ह्या ॲक्च्युली डिफाईन्ड कशा असतात, तर त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. तर ओके हां. त्याआधी जर तुम्ही युनियन एज्युकेशनच्या कम्युनिटीला जॉइन केलं नसेल, तर प्लीज टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉइन करून घ्या. याच्यामध्ये आम्ही CET एक्झामच्या रिलेटेड बरेच अपडेट्स वगैरे टाकत असतो. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. यू कॅन फाइंड इट देअर. नेक्स्ट. ओके, कमिंग टू द टॉपिक. तुमचा इंग्लिशचा हा जो पेपर असतो, ॲक्च्युली पेपर नाही म्हणणार मी, सब्जेक्ट म्हणेल मी. इंग्लिशचा हा जो सब्जेक्ट असतो हा ॲक्च्युली 100 मार्कांचा असतो, जो डिवायडेड असतो 80 मार्क्स थिअरीमध्ये आणि 20 मार्क्स इंटरनल असे मार्क्स असतात. असे मिळून 100 मार्काचा तुमचा सब्जेक्ट बनतो. तर त्यापैकी हे जे 80 मार्क्स असतात थिअरीचे, तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत की तो पेपर पॅटर्न कसा असतो, ते स्ट्रक्चर कसं असतं. सो ओके, तर तुमचा पूर्ण जो 80 मार्क्सचा जो पेपर असेल थिअरी पेपर, तर तो असतो डिवायडेड 4 सेक्शन्समध्ये. पहिला असतो प्रो सेक्शन, जो 34 मार्क्सला असतो. नंतर येतो पोएट्री सेक्शन, जो 14 मार्क्सला असतो. नंतर असतो रायटिंग स्किल्स, ज्याच्यामध्ये 16 मार्क्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात, पण तुम्हाला विथ ऑप्शन्स 48 मार्क्स असतात. याचा अर्थ तुम्हाला ऑप्शन्समध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातात फॉर एव्हरी क्वेश्चन ऑफ रायटिंग स्किल, आणि तुम्हाला त्या 3 पैकी वन ऑफ देम निवडायचा असतो. तर हे ॲक्च्युली तुमच्यासाठी एक म्हणजे फ्री काइंड ऑफ मार्क्स म्हणू शकतो आपण. तर त्याच्यावर आपण ॲक्च्युली बोलूया थोडं डिटेलमध्ये पुढे. हे झालं रायटिंग स्किल्स आणि नंतर असतो नॉवेल सेक्शन. ॲज अ जॉनर म्हणून ॲड केलेला असतो, तो असतो 16 मार्क्सला. असा हा टोटल तुमचा ॲक्च्युअल पेपर असतो 80 मार्क्सचा, पण अलॉंग विथ ऑप्शन्स तुम्हाला तो असतो 80 प्लस 48, राईट. सो तो असतो तुमचा 112 मार्कांचा. ओके, पुढे जाऊया. ओके, तर पहिलं येतो प्रोस सेक्शन. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला सीन पॅसेज असतो आणि क्वेश्चन एमध्ये सीन पॅसेजमध्ये तुम्हाला A1, A2, A3, A4, A5 असे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन्स असतात, पॅसेजच्या रिलेटेड वन ऑफ द, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅसेजच्या रिलेटेड तुम्हाला पहिले 2 क्वेश्चन्स असतील A1, A2. त्यानंतर तुम्हाला असे क्वेश्चन्स असतील जे फॉर एक्झाम्पल, चला आता ग्रामरबद्दल आधी बोलून घेऊया. ग्रामरमध्ये तुम्हाला क्वेश्चन 1मध्ये इथे क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला ए सेक्शनमध्ये तुम्हाला तर क्वेश्चन 1मध्ये ए असतो सीन पॅसेज, जो तुमच्या टेक्स्च्युअल पॅसेजवर बेस्ड असतो. तर वन ऑफ द पॅसेजेस येतील तुम्हाला, त्याच्या रिलेटेड तुम्ही जर चांगलं वाचन वगैरे केलं असेल आणि तुम्हाला सगळे लेसन्स वगैरे एक रिहर्स झाले असतील, तर तुम्हाला ते सोपं जाईल सॉल्व्ह करायला. नंतर असतो क्वेश्चन 1चा बी पार्ट, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. तर या नॉन टेक्स्च्युअल ग्रामरमध्ये काय असतं, तर ॲक्च्युअली 2 प्रकारचे ग्रामर असतात, एक म्हणजे टेक्स्च्युअल, एक म्हणजे नॉन टेक्स्च्युअल. तर क्वेश्चन एमध्ये जे ग्रामर विचारलं जातं तुम्हाला ॲक्च्युअली याच्यात पण ग्रामर विचारलं जातं 2 मार्कांसाठी, आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर असतं 4 मार्क्ससाठी, आणि प्लस अनसीनमध्ये पण तुम्हाला ग्रामर विचारलं जातं, ते म्हणजे 2 मार्क्ससाठी. तर मग हे जे ग्रामर असतं हे टेक्स्च्युअल ग्रामर असतं ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला दिलेले जे पॅसेजेस असतात त्या पॅसेजच्या रिलेटेडच तुम्हाला ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स विचारले जातील. फॉर एक्झाम्पल स्पॉट द एरर असतील, किंवा आर्टिकल्स, प्रपोजिशन्स, किंवा फिगर ऑफ स्पीच, किंवा इनडायरेक्ट स्पीच, ग्रामर, किंवा टेन्सेस वगैरे, ते त्या टाईपचे प्रश्न विचारले जातील. आणि नॉन टेक्स्च्युअलमध्ये तुमचे तुमचे फंडामेंटल्स ग्रामर जे स्किल्स असतील ते विचारले जातील. तर क्वेश्चन 1बद्दल बोलूया. क्वेश्चन 1मध्ये दोन असतात सेक्शन्स. सेक्शन ए, पहिलं सेक्शन म्हणजे क्वेश्चन 1A हा सीन पॅसेजचा असतो, आणि क्वेश्चन 1B हा नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असतं. नंतर असतो क्वेश्चन 2, तुम्हाला तो अनसीनमध्ये असतो, आणि नंतर येते समरी आणि माइंड मॅप. तर हे ॲक्च्युली थोडेसे तुम्हाला हाय स्कोरिंग काइंड ऑफ म्हणू शकतो आपण. हाय स्कोरिंग का म्हणतोय मी, कारण समरी, आता फॉर एक्झाम्पल आता समरीचं जर घेतलं, समरी रायटिंग याचा अर्थ तुम्हाला एक्झिस्टिंग जो पॅसेज दिलेला आहे त्याचा तुम्हाला एक बेसिकली एक समरी लिहायची आहे, विथ अलॉंग विथ द टायटल, एक क्रिस्पमध्ये, की जिस्ट म्हणू शकतो आपण त्याला.
तर क्वेश्चन वनकडे वळूया. क्वेश्चन वनमध्ये तुम्हाला असतं सीन पॅसेज आणि नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. ग्रामर ॲक्च्युली तुम्हाला इथे नॉन टेक्स्च्युअल असतं, पण याच्यामध्ये पण तुम्हाला 2 मार्क्ससाठी ग्रामर विचारलं जाईल, जे टेक्स्च्युअल ग्रामर असतं ॲक्च्युली. हे नॉन टेक्स्च्युअल असतं 4 मार्क्ससाठी इफ आय एम नॉट रॉंग. नंतर असतो क्वेश्चन 2 हा अनसीन पॅसेज असतो, समरी आणि माइंड मॅप विचारलं जातं तुम्हाला. नंतर येतो क्वेश्चन 3 हा म्हणजे पोएट्री. पोएट्रीमध्ये तुम्हाला क्वेश्चन 3 साठी सीन पोएम असते आणि ॲप्रिसिएशन असतं. ॲप्रिसिएशनसाठी एका वेगळ्या पोएमचं ॲप्रिसिएशन विचारलं जाईल. ओके, आय थिंक आपण थोडंसं पुढे आलेलो आहे. ओके या सो ॲप्रिसिएशनमध्ये एक ती वेगळ्या पोएमचं ॲप्रिसिएशन विचारलं जाईल आणि सीन पोएममध्ये एक वेगळी पोएम दिली जाईल. बोथ आर फ्रॉम युअर टेक्स्ट बुक्स. सो नेक्स्ट सेक्शन असतो रायटिंग स्किल्सचा. ओके, तर रायटिंग स्किल्समध्ये क्वेश्चन 4 हा रायटिंग स्किल्सचा असतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की तुम्हाला इन टोटल, ओके जुने ॲनोटेशन्स, एक सेकंड. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 16 मार्क्सचं तुमचं हे रायटिंग स्किल्स असणार आहे, पण अलॉंग विथ ऑप्शन्स हे तुम्हाला 48 मार्क्स असणार आहेत अवेलेबल. तर तुम्ही ॲक्च्युली आधीच निवडू शकता की तुम्हाला कुठलं रायटिंग स्किल निवडायचं आहे विथ ऑप्शन्स. 48 मार्क्सचा असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज असेल किंवा SOP असतील, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन असेल, हा पहिला ऑप्शन असतो. त्या तिघांमधून तुम्हाला एक चूज करायचा असतो. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स कधी व्हर्च्युअल मेसेज निवडतात किंवा ग्रुप डिस्कशन निवडतात, कारण त्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग आणि कमी टेक्स्ट, म्हणजे कमी लिखाणात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकता, अशा प्रकारचे मुलं ऑप्ट करतात युजुअली. नंतर येतो ईमेल, रिपोर्ट किंवा इंटरव्ह्यू. याच्यामध्ये सुद्धा बहुतांश मुलं ईमेल चूज करतात, कारण त्याच्यामध्ये जे फॉर्मॅट्स असतो, तुमच्या फॉर्मॅटिंग रायटिंगला जास्त महत्त्व दिलं, जास्त नाही म्हणता येणार, पण मग ईमेल रायटिंगमध्ये जो फॉर्मॅट असतो त्याला मार्किंग स्कीम जास्त प्रिसाइज्ड आहे इतर मार्किंग स्कीम्सपेक्षा. तर मग ईमेलसाठी असेल किंवा इंटरव्ह्यूसाठी असेल आणि रिपोर्ट रायटिंग, तर मुलं शक्यतो ईमेल रायटिंग किंवा इंटरव्ह्यू चूज करता. नंतर येतो स्पीचला तुम्हाला ऑप्शन आहे की स्पीच, कंपेअरिंग किंवा एक्सपान्शन ऑफ आयडियाज. नंतर डी ऑप्शन आहे की रिव्ह्यू, ब्लॉग आणि अपील. ॲक्च्युली आम्ही रायटिंग स्किल्सबद्दल तुम्हाला एक चांगलाच व्हिडिओ, एक डिटेल व्हिडिओ की कसा रायटिंग स्किल्स लिहायला पाहिजे किंवा कुठले टॉपिक सिलेक्ट केले पाहिजे, याबद्दल आम्ही एक व्हिडिओ काढणार आहोत. तर तुम्ही तो रेफर करू शकता चॅनलवरती. यूट्यूब चॅनलला अवेलेबल असेलच तो लवकरच. ओके, तर हा झाला रायटिंग स्किल्सचा सेक्शन. नंतर असतो क्वेश्चन 5 नॉवेल. तर नॉवेलमध्ये तुम्हाला चार क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन 5 A, B, C, D. तर हे ॲक्च्युली असतं काय, हे जस्ट एक ओव्हरव्ह्यू होतं तुमच्यासाठी. तुम्हाला एक डिटेल्ड पुढे आपण बघूया की ह्या प्रश्नांना ज्यांनी डिझाईन केलं होतं ॲक्च्युली, तर ते आपण बघणार आहोत. ओके, तर मी इथून पुढे सुरू करण्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण हे जे आता इथून पुढे डॉक्युमेंट रेफर करणार आहोत, तर हे ऑफिशियल HSC बोर्डने म्हणजे जे पेपर्स वगैरे ड्राफ्ट केले जातात तुमच्यासाठी, इंग्लिश असेल किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी कुठलेही असतील, कुठलेही 12वी बोर्ड्सचे पेपर्स जेव्हा ड्राफ्ट होतात किंवा बनवले जातात पेपर, किंवा पेपर सेटर्स जेव्हा तुमचे पेपर लिहिले जातात, क्वेश्चन पेपर्स लिहायच्या वेळेस एक मॅन्युअल रेफर केलं जातं. तर असे पेपर्स बनवायच्या आधी एक मॅन्युअल किंवा आपण एक ब्ल्यूप्रिंट म्हणूया, एक ब्ल्यूप्रिंटची एक PDF असते, ती ॲक्च्युली रेफर केली जाते. कोण रेफर करतं? पेपर सेटर्स. ठीक आहे. तर हे पेपर सेटर्स काय करतात? पेपर सेटर्स प्लस मॉडरेटर्स पण असतात. आता मॉडरेटर्स म्हणजे तुमचा पेपर हे ॲक्च्युली सेट करतात, पण मग प्रत्येक टॉपिकमध्ये, प्रत्येक सब्जेक्टमध्ये, प्रत्येक कन्सेप्टमध्ये तुमची वेटेज वगैरे कव्हर झालेलं आहे की नाही पेपरमध्ये, की काही कमी जास्त आहे का, तर हे ॲक्च्युली मॉडरेटर्स बघतात. तर बेसिकली हे जे मॉडरेटर्स आणि पेपर सेटर्स जे असतात ते हे ब्ल्यूप्रिंट रेफर करतात. तर या ब्ल्यूप्रिंटमध्ये नेमकं असतं काय, तर हे असतं जे तुम्हाला मी इथून पुढे सांगणार आहे. ठीक आहे. ओके, पेन लागेल आपल्याला या. ओके, तर सेक्शन 1 आउट ऑफ 4 पहिला असतो प्रॉज. क्वेश्चन 1. क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B असेल, बरोबर. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की इथे लँग्वेज स्टडी असतो, नंतर वोकॅब्लरी असते. वोकॅब्लरी इन द सेन्स तुम्हाला पॅसेजच्या रिलेटेडच वोकॅब्लरी विचारली जाईल. नंतर असतं पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स आणि कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात बेसिकली, आणि ग्लोबल अंडरस्टँडिंग. म्हणजे जे काही तुमचं एक्स्ट्रॅक्ट दिलेलं असेल पॅसेजेस, तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला या पॅसेजवर डिपेंडेंटच हे मेजॉरिटी क्वेश्चन्स असतील. खूपच गर्दी झाली का? ओके, तर प्रूव्स क्वेश्चन 1. क्वेश्चन 1मध्ये A आणि B असे असतात, आणि 1मध्ये क्वेश्चन 1A त्याच्यात तुम्हाला एक सीन एक्स्ट्रॅक्ट, एक पॅराग्राफ दिलेला असतो. त्या पॅराग्राफवर बेस्ड तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. तर ते ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असे बेसिक इंटरप्रिटेशनचे किंवा ॲनालिसिसचे क्वेश्चन्स असतात. तर हे कम्प्लिटली बेस्ड ऑन एक्स्ट्रॅक्ट असतात. त्यानंतर हे जे पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी, वोकॅब्लरी आहे, तर त्यापैकी वोकॅब्लरी मोस्टली म्हणजे वोकॅब्लरी याच्यावर असते, एक्स्ट्रॅक्टवर डिपेंडेंट,
आणि पर्सनल रिस्पॉन्सचा फक्त टॉपिक असेल त्यांच्यावर डिपेंडेंट, पण कम्प्लिटली तुमचं स्वमत असेल तर पर्सनल रिस्पॉन्स आणि लँग्वेज स्टडी या 2 गोष्टींमध्ये तुमचं स्कोरिंग करू शकता तुम्ही. म्हणजे इट इज अ काइंड ऑफ आयसोलेटेड म्हणू शकतो आपण त्याला. नंतर असतो लँग्वेज स्टडी, हा कम्प्लिटली नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असतो. याच्यामध्ये डुअल रायटेड आणि स्पॉट द एरर असे प्रश्न असतात. तर हा पण तुम्हाला एक चांगला स्कोरिंगचा मुद्दा आहे. पुढे जाऊया. पुढे आहे आपल्याला सेक्शन ओके प्रोसचं क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 मध्ये एक अनसीन पॅसेज ओके सॉरी मी ॲक्सिडेंटली सीन पॅसेज बोललो. ओके क्वेश्चन 1 मध्ये हा सीन एक्स्ट्रॅक्ट असतो आणि क्वेश्चन 2 मध्ये अनसीन एक्स्ट्रॅक्ट केला जातो. ओके अनसीन एक्स्ट्रॅक्ट असतो, अनसीन पॅसेज वगैरे असतात आणि त्याच्यावर सेम पॅटर्न परत रिपीट होतोय. लँग्वेज स्टडी, पर्सनल रिस्पॉन्स, वोकॅब्युलरी आणि हे त्याच्यावर डिपेंडेंट क्वेश्चन्स. नंतर येतं समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. तर हे जे प्रश्न असतात समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग हे खरं तर तुम्हाला खूप स्कोर बुस्टिंग क्वेश्चन्स असे म्हणू शकतो आपण. कारण विद्यार्थी काय करतात बऱ्याचदा की जरी तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला वेळ पुरत नसेल किंवा तुम्हाला उत्तरं सापडत नसतील पॅसेजेसमधले, तर मुलं जरी तुम्हाला इथे 1-2 मार्क इकडे-तिकडे झाले तर चालतील, पण हे तुमचे स्वतःचे मार्क असतात. कारण याच्यामध्ये तुम्ही आयता एक पॅसेज दिलेला असतो, तुम्हाला फक्त समराईज करायचा असतो. एक टायटल द्यायचा असतो आणि एक समरी लिहायची असते त्याची फक्त. ॲक्च्युअली आपण हे समरी रायटिंग किंवा माइंड मॅपिंग किंवा जे असे टॉपिक्स इंग्लिश पेपरमधले जे तुम्हाला जास्तीत जास्त फ्री मार्क्स देऊ शकता. तर असा एक आम्ही काइंड ऑफ व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतोय. जर वेळ पुरला तर आपण चॅनलवरती तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर ठीक आहे, हे झालं समरी मॅपिंग आणि माइंड मॅपिंग. पुढे जाऊया. ओके पोएट्री क्वेश्चन नंबर 3 हा पोएट्री असतो. पोएट्रीमध्ये तुम्हाला एक पोएम दिलेली असते, त्याच्यावरती क्वेश्चन 3A हा बेस्ड असतो. याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या पोएमच्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला परत तेच पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स आणि क्रिएटिव्हिटी कंपोज 2 to 4 लाईन्स. आणि याच्या पलीकडे नंतर क्वेश्चन 3B याच्यामध्ये जे ॲप्रिशिएशन दिलं जातं, हे ॲप्रिशिएशन अदर दॅन दिस पोएम, जे पोएम्स आहेत तुम्हाला सिलेबसमध्ये त्या पोएम्सबद्दल एखाद्या पोएमबद्दल तुम्हाला ॲप्रिशिएशन विचारलं जाईल. तर हे तुम्हाला आता हे कम्प्लिटली स्टडी बेस्ड आहे. कारण हे तुम्हाला आधीच पेपरला जायच्या आधीच तुम्हाला स्टडी करून जायचं आहे. कारण बाकीचे रायटिंग स्किल्स जे असतील किंवा पर्सनल रिस्पॉन्स असतील ते ऑन द स्पॉट तुम्ही लिहू शकता, पण हे तुम्हाला प्रॉपरली स्टडी करूनच जावं लागेल. नंतर असतो ओके रायटिंग स्किल्स क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण बघू शकतो की क्वेश्चन 4A, B, C, D प्रत्येकामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातात. 3 पैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचा असतो, 4 मार्कांसाठी असतो. आता जर आपण ऑप्शन सकट जर प्रॉपर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर हा टोटल सेक्शन असतो 48 मार्क्सचा आणि आउट ऑफ 48 तुम्हाला 16 मार्क्स तुम्हाला लिहायचे असतात. आता मला सांगा, जर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की क्वेश्चन 4A मध्ये जर तुम्हाला व्हर्च्युअल मेसेजेस, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि GD हे 3 गोष्टी येणार आहेत, तर वाय नॉट आधीच प्रायरमध्ये तुम्ही डिसाईड करा की तुम्ही काय लिहिणार आहात पेपरमध्ये, जेणेकरून तुम्हाला तिथे गोंधळ उडणार नाही की अरे ईमेलचा टॉपिक मला आवडतोय पण मला फॉर्मॅट माहीत नाही, रिपोर्ट रायटिंग मी लिहू शकतो पण मी इतका कॉन्फिडंट नाही, मग इंटरव्ह्यू लिहूया का, मग हे प्रश्न नको क्रिएट व्हायला ऑन द स्पॉट इन द एक्झाम. म्हणून त्यासाठी तुम्ही काय करा, आय विल सजेस्ट की तिघांमधून तुम्ही काय लिहिणार आहात हे आधीच डिसाईड करून ठेवा आणि त्याचीच प्रॅक्टिस करत राहा त्या रायटिंग स्किलची. सो तुम्हाला ऑन द स्पॉट डिसाईड करण्यात किंवा चूज करण्यात तुम्हाला वेळ वाया जाणार नाही आणि कॉन्फिडन्स वगैरे वाया जाणार नाही की मी लिहू शकतो का, लिहिता येईल का, सगळे मार्क्स मिळतील का, मला फॉर्मॅट आठवेल का, मार्क्स मिळतील का पूर्ण, काहीच गरज नाही आहे. आधीच तुम्हाला प्रॉपर डिसाईड असतं, तुम्ही आधीच सिलेक्ट करून जाऊ शकता. बहुतांश विद्यार्थी काय करता, क्वेश्चन ए मध्ये व्हर्च्युअल मेसेजेस हे करता, व्हर्च्युअल मेसेज किंवा GD हे सिलेक्ट करता. म्हणजे मी फक्त एक मेजॉरिटी स्टुडंट सांगतोय. नंतर क्वेश्चन बी मध्ये ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू याच्यामध्ये तुम्ही ईमेल घेऊ शकता. जर फॉर्मॅट प्रॉपरली तुमचा रिहर्स असेल, तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅट पूर्ण माहिती असेल किंवा चांगली प्रॅक्टिस झालेली असेल तर हा नक्कीच निवडा. कारण याच्यामध्ये फॉर्मॅटिंगला परत तुम्हाला मार्क्स वगैरे इझी जातात मार्क्स देण्यासाठी. पण मग रिपोर्ट रायटिंगमध्ये इतकं असं प्रिसाईज फॉर्मॅट मार्किंग नाही आहे, तर तुम्हाला कम्प्लिटली तुमच्या टेक्स्टवर कंटेंटवर बेस तुम्हाला मार्क्स दिले जातील. सो मग बरेच मुलं ईमेल प्रेफर करता. नंतर सी मध्ये स्पीच कंपेअरिंग किंवा एक्सपेन्शन ऑफ आयडियाज त्याच्यामध्ये स्पीच प्रेफर करता. परत मग क्वेश्चन 4D मध्ये रिव्ह्यू, ब्लॉग आणि अपील असतं, त्याच्यामध्ये रिव्ह्यू प्रेफर करता. ओके तर एक नोट दिलेली यांनी, इन A, B, C and D पेपर सेटर शुड फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन्स इन ईच सेट ॲज ऑप्शन्स. स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट. अच्छा, ही जसं एक गाईडलाईन दिलेली त्यांनी. तर परत इथं सांगतोय तुम्हाला, हे जे गाईडलाईन पेपर आहे हा गाईडलाईन दिला जातो पेपर सेटर्सला किंवा मॉडरेटर्सला की पेपर कसा बनवायचा आहे, कसा ड्राफ्ट केला जाणार आहे. मग ती प्रश्नपत्रिका बनवली जाते हे रेफर करून, मग प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत येते. तर मी तुम्हाला पूर्वीचा हा डॉक्युमेंट का दाखवतोय, ही ब्ल्यू प्रिंट का दाखवतोय की तुम्हाला एक अंदाज लागेल की पेपरमध्ये आपण जो पेपर लिहिणार आहोत किंवा आपण जो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत त्या क्वेश्चन पेपरला किंवा तुम्ही जो लिहिलेला पेपर आहे तो कसा चेक केला जाणार आहे, तुमचे मार्किंग स्कीम्स कसे असतील किंवा जे काही म्हणजे काय म्हणतात त्याला मॉडरेशनचे जे टॉपिक्स असतील ते कसे केले जातील. तर हे तुम्हाला एक डिटेल्ड ॲनालिसिस तुम्हाला इकडे बघायला मिळेल. तर आता आहे लिटरेचर जॉनरा. ओके नॉवेलमध्ये सेम क्वेश्चन 5 असतो. क्वेश्चन 5 मध्ये A, B, C, D. ओके आय गेस स्विच झाला. ओके
तर क्वेश्चन 5मध्ये तुम्हाला ABCD असे 4 सेट्स असतात. मग याच्यामध्ये आता हे पण कम्प्लीटली तुमच्या स्टडीवर बेस्ड आहे. आय गेस इफ आय एम नॉट रॉंग तुम्हाला 2 नॉवेल्स असे प्रिस्क्राईब्ड आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. तर तुम्ही ते प्रॉपर स्टडी केला तर मग हेच तुमचे आय गेस 16 मार्क्स आहे, करेक्ट? या तर 16 मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता जर तुमचा चांगला स्टडी झाला असेल तर. ओके तर आता आपण करंटली जो बघितला तो म्हणजे इव्हॅल्युएशन गाईडलाईन्स होता किंवा तो जो ब्ल्यूप्रिंट मी म्हणत होतो आता पूर्ण थ्रूआउट द व्हिडिओ, तो ब्ल्यूप्रिंट म्हणजेच इव्हॅल्युएशन गाईडलाईन आहे. हा यूज केला जातो पेपर सेटर्स, मी तुम्हाला सांगितलं होतं. आता हे ॲक्च्युली ऑफिशियल बोर्ड्सने दिलेले डॉक्युमेंट्स आहेत. तर एक हा डॉक्युमेंट झाला आणि दुसरा डॉक्युमेंट म्हणजे सॅम्पल पेपर्स. आता गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र बोर्ड किंवा HSC बोर्ड काय करतं, तुम्हाला सॅम्पल पेपर दिले जातात. तर सॅम्पल पेपर्स पण त्याचे पण 2 प्रकार असतात. एक म्हणजे ॲक्च्युली ती लिंक एकच आहे, पण त्या लिंकवरती तुम्हाला भरपूर पेपर्स किंवा एक फिल्टर लावू शकता तुम्ही. मार्च 2025 आणि मार्च 2024 याचे पेपर्स तुम्हाला अवेलेबल म्हणजे असतील, पण 2023 असतील की नाही डिपेंड्स, कारण आता ते वेबसाईट अपडेट करू शकता. पण हे नक्कीच आहेत, तर तुम्ही हे पण बघू शकता. तर आता तुम्हाला जे आता एक्झाम्स चालू होणार आहेत 12वीचे बोर्ड्सचे, तर तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टचे किंवा स्पेसिफिकली इंग्लिशचे किंवा फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री कुठल्याही सब्जेक्टचे जर तुम्हाला सॅम्पल पेपर हवे असतील तर तुम्ही ही लिंक रेफर करू शकता. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही इथून सॅम्पल पेपर्स रेफर करत असाल, ॲक्च्युली हे सॅम्पल पेपर्स पण यालाच रेफर करून बनवले गेले आहेत बरं का. जर तुम्ही हे रेफर करणार असाल तर मार्च महिन्याचेच जे लॉन्च आहेत तेच तुम्ही रेफर करा, जर तुम्ही रेग्युलर स्टुडंट असाल तर. आणि जर तुम्ही रिपीटर असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे ॲक्च्युली तुम्हाला आता गरज पडणार नाही. रिपीटर म्हणजे कुठले स्टुडंट्स, जे स्टुडंट्स आत्ता ह्या वर्षी एक्झाम्स देतात आणि एक्झाम झाल्यानंतर जर त्यांना कमी मार्क्स असतील किंवा फेल होत असतील तर त्यांना एक रिपीट एक्झाम म्हणून लगेच एक 2-3 महिन्यात जुलैमध्ये परत एक्झाम केली जाते. तर एक्झाममध्ये सुद्धा एक नवीन पेपर पॅटर्न असतो. त्या नवीन पेपर पॅटर्नचं सुद्धा एक नवीन सॅम्पल पेपर्स लॉन्च केले जातं गव्हर्नमेंटकडनं. तर हे ते पेपर्स आहेत. तर शक्यतो हे रेफर करू नका, हे रेफर करा, कारण हे जास्त तुम्हाला रिलेट होतील. तर हे झालं सॅम्पल पेपर्सबद्दल. आता हे जे दोन्ही डॉक्युमेंट्स आहेत, तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठे बघायला मिळतील? आम्ही हे डॉक्युमेंट्स ॲक्च्युली तुम्हाला गव्हर्नमेंटच्या MSc लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आणि जर तुम्हाला ॲक्च्युअल PDFs पाहिजे असेल डायरेक्ट डाउनलोडेबल, कारण तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन इतका वेळ खर्च नाही करायचा आहे, तर तुम्ही आमच्या कम्युनिटीला जॉईन करू शकता. कम्युनिटीमध्ये आम्ही टेलिग्राम चॅनल मोस्टली जॉईन करा, कारण त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे PDFs वगैरे डायरेक्ट पोस्ट केलेले आहेत, तर तुम्ही तिकडून डाउनलोड करू शकता. सो या दॅट्स ऑल फॉर टुडे. आणि होप तुम्ही अभ्यास करत असाल तर ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. जे तुम्हाला गाईडलाईन्स दिलेले आहे, जे तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलेलं आहे, प्लीज लक्षात ठेवा. आणि या ऑल द बेस्ट.